प्रयत्न, परंतु काहीसा चुकतो रोहित म्हात्रे व निर्धाव चेंडू ची सांगता होते. दरम्यान पहिल्या षटकातला दुसरा चेंडू घेऊन येईल हर्षन, खेळेल रोहित म्हात्रे. सुंदर असा चेंडू लेगच्या दिशेने जातोय आणि षटकार. खूपच जबरदस्त सुरुवात म्हणावी लागेल ईशान्य स्ट्रायकर संघाकडून. 2 चेंडू अखेरीस धावसंख्या पोहोचते ती 6 वर. बिनबाद 6. सुंदर असा मारलेला फटका, त्यावर षटकार भेटतो तो ईशान्वी स्ट्रायकर्स या संघास. लेगच्या दिशेने डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने हा फटका मारला होता आणि त्यावर 6 धावांनी भर पडली ईशान्वी स्ट्रायकर्सची. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. 2 चेंडू अखेरीस धावसंख्या 6, बिनबाद 6. दरम्यान आता मात्र डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात केलेला आहे कर्णधार अमोल पाटील यांनी. पहिल्या षटकातला तिसरा चेंडू घेऊन येईल हर्षन, खेळेल रोहित म्हात्रे. सुंदर असा बघूया, हा झेल असू शकतो आणि हरदास त्या झेलच्या मागे आणि खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी म्हणावं लागेल आणि झेल सोडलेला आहे तिकडे हरदास यांनी. झेल सोडले की मॅच सोडली हे काळच ठरवेल, परंतु सोपी अशी झेल म्हणावी लागेल. सूर्यकिरण काहीतरी हरदास यांच्या डोळ्यासमोर आले आणि झेल सोडला गेला तो हरदास यांच्याकडून. आणि त्यावर 1 धाव भेटली. धावसंख्या 3 चेंडू अखेरीस 7. दरम्यान सलामीला आलेला फलंदाज नॉन स्ट्राईकला होता, आता स्ट्राईकला आलाय विकास खोपडे. बघूया पहिल्या षटकातला चौथा चेंडू घेऊन येईल हर्षन, खेळेल विकास. उलटास पद्धतीचा चेंडू डीच्या क्षेत्रामध्ये जातोय आणि 1 धाव ईशान्वी स्ट्रायकर्स या संघाला भेटेल. धावसंख्या होती ती 8. बिनबाद 8. चांगली सुरुवात म्हणावी लागेल ईशान्वी स्ट्रायकर संघाकडून. दरम्यान 5वा चेंडू घेऊन येईल हर्षन, खेळेल विकास. सुंदर असा मारलेला फटका आणि हाही झेल सोडलेला आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने. आणि 5 चेंडू अखेरीस ईशान्वी स्ट्रायकर संघाची धावसंख्या झाली ती 9 ना. धावसंख्या झाली 9. शेवटचा चेंडू, पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू. या षटकामध्ये 2 झेल मात्र स्वास्तिक क्षार संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून सोडलेले आहेत. दोघांनाही एक एक जीवदान या ठिकाणी भेटलेलं आहे. बघूया पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येईल हर्षन, खेळेल रोहित. सुंदर असा मारलेला फटका, बघूया त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि डोक्याच्या वरून जातोय आणि पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकतोय रोहित म्हात्रे आणि 1 षटका अखेरीस ईशान्वी स्ट्रायकर्स संघाची धावसंख्या झाली ती 13. बिनबाद 13. चांगली सुरुवात म्हणावी लागेल ईशान्वी स्ट्रायकर्स संघाकडून. 2 झेल मात्र या ठिकाणी स्वास्तिक शाख संघाकडून क्षेत्ररक्षकाने सोडले होते. त्याचाच फायदा या ठिकाणी ईशान्य स्ट्रायकरचे दोन्ही फलंदाज उचलताना दिसत आहेत. दरम्यान वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक स्वास्तिक शाख संघाकडून सुनील शेलार 40+ खेळाडू आहेत. ते गोलंदाजी करतील, सामोरे जातील. तर विकास कोपडे सलामीला आलेले फलंदाज विकास कोपडे. चांगली सुरुवात म्हणावी लागेल ईशान्य स्ट्रायकर संघाकडून. दरम्यान वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतील सुनील शेलार. अशा षटकातला पहिला चेंडू, सुंदर असा चेंडू होता. विकास याला काही समजला नाही व निर्धाव चेंडूची सांगता होते.
दरम्यान दुसरा चेंडू, सुंदर असा फ्लायटेड पद्धतीचा चेंडू होता लॉंगॉनच्या दिशेने. तिकडे शेखर झोरे आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या वतीने. एक धावावर समाधान म्हणावं लागला दोन्ही फलंदाजाला. धावसंख्येत एकनी वाढ झाली. धावसंख्या झाली ती 14. बिनबाद 14. चांगली सुरुवात. एक चेंडू एक षटक 2 चेंडू अखेरीस धावसंख्या 14. यानंतर होणारा सामना रिवा रॉयल्स विरुद्ध भुवी रायडर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की हे 4 षटक झाल्यावर आपला लगेचच ज्ञानेफिक करून घेण्यात येईल, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. रिवा रॉयल्स व भुवी रायडर्स. रिवा रॉयल्स संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. दरम्यान पुढचा चेंडू, खराब असा चेंडू होता, लेगच्या दिशेने जातो. अवांतर चेंडू घोषित करतायत पंच श्रेयश आणि त्यावर एक धाव अतिरिक्त भेटते. धावसंख्या 2 नी वाढ झाली. धावसंख्या 16. बिनबाद 16. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन येतील सुनील शेलार, खेळतील रोहित म्हात्रे. लाईटेड पद्धतीचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने. त्या ठिकाणी हर्षण याचं चांगलं क्षेत्ररक्षण होते. वर एक धाव संख्येत वाढ होते आणि एक धावसंख्येने ईशान्वी स्ट्रायकर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 17. बिनबाद 17. हे चौथा बॉल आहे ना. दरम्यान दुसऱ्या षटकातला चौथा चेंडू. आणि बॅटची कट घेते, इनसाइड एज घेऊन डीच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. धावसंख्या झाली ती 18. बिनबाद 18. या षटकात अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पाचवा चेंडू घेऊन येतील सुनील शेलार, खेळतील विकास कोबडे. फ्लायटेड पद्धतीचा चेंडू ऑफच्या दिशेने, कव्हरच्या दिशेने टोळलेला चेंडू आणि चांगलं झेल त्या ठिकाणी निलेश याच्या वतीने होतोय आणि पहिला हादरा बसतोय ईशान्वी स्ट्रायकर्स या संघाला. 18 वर ना, 18 या धावसंख्येवर पहिला हादरा बसतोय ईशान्वी स्ट्रायकर्स संघास. 1-18. अजूनही या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. विकास याची जागा भरून काढण्यासाठी येईल यज्ञेश पाटील, एक अष्टपैलू खेळाडू यज्ञेश पाटील. बघूया आपल्या संघासाठी किती योगदान देतो. दरम्यान दुसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू आहे, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. दरम्यान यानंतर होणारा सामना रिवा रॉयल्स व भुवी रायडर्स या दोन्ही संघांमध्ये होणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस का बॉस या मंचावर ज्ञानेफिकीसाठी हे षटक झाल्यावर 4 षटक झाल्यावर आपण उपस्थित राहायचं आहे. दरम्यान शेवटचा चेंडू घेऊन येतील सुनील शेलार, खेळेल रोहित. ऑफच्या खूपच बाहेरचा चेंडू होता आणि अवांतर घोषित करतायत पंच श्रेयश आणि एक धावसंख्येत वाढ झालेली आहे. धावसंख्या झाली ती 19. दरम्यान 40+ चे खेळाडू आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रल्हाद काका यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. दरम्यान शेवटचा चेंडू, खूपच सुरेख असा चेंडू म्हणावा लागेल तो सुनील शेलार यांचा. रोहित याला काय समजला नाही, निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 षटका अखेरीस धावसंख्या ईशान्वी स्ट्रायकर संघाची 19. 1-19. दरम्यान तिसरं षटक घेऊन आले स्वतः आयकॉन खेळाडू अमोल पाटील. त्याला सामोरे जाईल तो नवीन आलेला फलंदाज यज्ञेश पाटील. तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू आणि सुंदर असा चेंडू होता, परंतु बॅटची कट घेऊन लॉंगॉनच्या दिशेने तिथे जातोय शेखर झोरे यांच्या हातात. तून बॉल निसटणं अशक्य आणि एक धावावर समाधान मानावं लागली दोन्ही फलंदाजाला. 2 षटक व एक चेंडू अखेरीस धावसंख्या पोहोचली ती 20 वर. 1-20. संत गतीची सुरुवात म्हणावी लागेल. कालच्या दिवसातला विचार केला तर
70-80 धावा देखील या ठिकाणी पहिल्या फलंदाजी करणाऱ्या संघांमधून होत होत्या, परंतु संत गतीची सुरुवात या ठिकाणी ईशान्य स्ट्रायकर्स यांच्या वतीने होताना दिसत आहे. दरम्यान तिसऱ्या षटकातला हा दुसरा चेंडू घेऊन येईल अमोल खेळेल रोहित. आणि नकारात्मक चेंडूचा इशारा पंच किरण कदम यांच्याकडून, आणि यावर षटकार ठोकतोय तो रोहित म्हात्रे. बीमर पद्धतीचा चेंडू होता आणि या धावसंख्येत 7 वाढ होईल. खूपच महागडा चेंडू म्हणावा लागेल. स्वतः आयकॉन खेळाडू अमोल यांचा, आणि धावसंख्येत 7 वाढ झाली. धावसंख्या झाली ती 27 ना, 1 बाद 27. चेंडू द्यायचा आहे, चेंडू द्या. दरम्यान आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे माझे सहकारी शैलेश पाटील यांचं मनापासून हार्दिक स्वागत. चेंडू आलाय, दरम्यान यानंतर होणारा सामना रिवा रॉयल्स व मूवी रायडर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी टॉस का बॉस या मंचावर उपस्थित राहायचं आहे. रिवा रॉयल्स व मूवी रायडर्स. रिवा रॉयल्स संघाचे कर्णधार भूषण म्हात्रे आज आपल्याला बघायला भेटतील. त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी RSAच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. दरम्यान फ्री हिटचा हा चेंडू असेल, तिसऱ्या षटकातला दुसरा चेंडू. आणि फ्री हिटचा हा चेंडू बघूया. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतं क्षेत्ररक्षकाकडून, आणि शेखर झोरे तिकडे होता आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु असं चांगलं क्षेत्ररक्षण असेल तर दुसरी धाव कसं घेणार, आणि 1 धावावर समाधान म्हणावं लागलं दोन्ही फलंदाजाला. धाव संख्येत 1 वाढ झाली. धावसंख्या झाली ती 28, 1 बाद 28. खूपच जबरदस्त मारलेला फटका, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण शेखर झोरे याच्याकडून त्या ठिकाणी होतंय. आणि तिसऱ्या षटकातले 2 चेंडू टाकून झालेले आहेत. तिसरा चेंडू घेऊन येईल अमोल पाटील, खेळेल यज्ञेश पाटील. खूपच सुरेख असा चेंडू, हेलिकॉप्टर पद्धतीचा चेंडू. त्या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न केला, परंतु 1 धाव निश्चितच समाधान म्हणावा लागला तो यज्ञेश पाटील आणि रोहित म्हात्रे यांना. चार बॉल झाले ना रे. दरम्यान तिसऱ्या षटकातला चौथा चेंडू घेऊन येईल अमोल, खेळेल सलामीला आलेला फलंदाज रोहित म्हात्रे. आणि सुरेख असा मारलेला फटका, परंतु डीच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी चेंडू जातोय व एकच धाव त्या ठिकाणी ईशान्य स्ट्रायकर्सला भेटेल. धाव संख्या झालेली आहे ती 30. अजूनही 2 चेंडू या षटकामध्ये शिल्लक आहेत. तिसऱ्या षटकातले अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. तिसऱ्या षटकातला 5वा चेंडू घेऊन येईल अमोल पाटील, खेळेल रोहित म्हात्रे. धावसंख्या झालेली आहे ती 30. त्याचा वाढदिवस आहे ना सँडीचा, तो कुठे देवला ये बरं. दरम्यान अमोल पाटील खेळतील रोहित म्हात्रे. आणि सुंदर असा फटका, षटकार, जबरदस्त असा फटका डीप मिड विकेटच्या दिशेने. किरण कला भागतस र, आवाज येते. धावसंख्या झाली ती 36. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. चेंडू द्यायचा. कला बोलतो सुहास.
चेंडू आलेला आहे. तर पुढचा चेंडू नयन याचा सुंदर असा मारलेला फटका स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेने जातो. हार्दास चांगलं क्षेत्ररक्षण आता मात्र होते. धावसंख्या 3 षटक व 2 चेंडू अखेरीस 44. चार चेंडू आहेत ना? चार आहेत ना? दरम्यान चौथ्या षटकातला तिसरा चेंडू घेऊन येईल नयन, खेळेल रोहित म्हात्रे. बॅटची कडा घेतोय आणि डीच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू जातोय. धावसंख्येत 1 ने वाढ झाली. धावसंख्या 45. दरम्यान पुढचा चेंडू नयनाचा, खेळेल रोहित. आणि खूपच सुंदर असा चेंडू म्हणावा लागेल. नयन याचा निर्धाव चेंडू होता, परंतु त्या ठिकाणी डीच्या क्षेत्रामध्ये 22च्या स्वरूपात एक धाव नक्कीच भेटेल. ज्ञानिफिकीसाठी यायचं आहे. रिवा रॉयल्स, भुवी रायडर्स, आपण ज्ञानिफिकीसाठी लगेच यायचं आहे. षटक संपल्यावर आपण इकडे उपस्थित पाहिजे याची नोंद घ्यावी. दरम्यान पुढचा चेंडू नयनाचा, खेळेल रोहित. लेगच्या दिशेने जातोय. अवांतर चेंडू घोषित करतात पंच श्रेयस. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या झाली ती 47. 1 बाद 47. सुंदर असा मारलेला फटका मिड विकेटच्या दिशेने जातोय तिथे आणि चांगलं क्षेत्ररक्षण मात्र नक्कीच होईल तिकडे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं दुसरी धाव ही पूर्ण केलेली आहे यज्ञेश पाटील यांनी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल दोन्ही फलंदाजांकडून आणि धावसंख्येत वाढ झाली. दोन्ही धावसंख्या झाली ती 49. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू, ह्या इनिंगमधला शेवटचा चेंडू आहे. दोन्ही भुवी रायडर्स, रिवा रॉयल दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे ज्ञानिफिकीसाठी हा चेंडू पडल्यावर आपण उपस्थित आहे. दरम्यान शेवटचा चेंडू आणि खूपच जबरदस्त चेंडू म्हणावा लागेल. ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू होता. 22च्या स्वरूपात डीच्या क्षेत्रामध्ये बॉल जातो आणि एक धाव भेटेल आणि ईशान्वी स्ट्रायकर्स या संघाची धावसंख्या 4 षटका अखेरीस झालेली आहे 50. 1 बाद 50. 51 धावांचं आव्हान दिलेलं आहे. दरम्यान या पुढचा सामना होईल ईशान्वी भुवी रायडर्स व रिव्हिया रॉयल्स या दरम्यान होणार आहे. ज्ञानिफिकीचा कॉल पांडुरंग म्हात्रे करतील. ज्ञानिफिकीचा कॉल होतोय. दरम्यान ज्ञानिफिकीचा कॉल भुवी रायडर संघाने जिंकलेला आहे. आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे.
निर्णय आपला त्वरित कळवायचा आहे. दरम्यान 51 धावा ठेवलेला. दरम्यान 51 धावांचं आव्हान ईशान्वी स्ट्रायकर्सने स्वास्तिक शार्क्स संघासमोर ठेवलेलं आहे. स्वास्तिक संघाकडून सलामीची जोडी मैदानात आहे. अमोल व शेखर याच्या रूपामध्ये. ईशान्वी स्ट्रायकर्स कडून वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येईल रोहित म्हात्रे. दरम्यान पहिला चेंडू ऑफच्या खूपच बाहेरचा चेंडू. अवांतर चेंडू घोषित करतायत पंच श्रेयश आणि धावसंख्या 1 नी सुरुवात होते स्वास्तिक संघाची. 51 धावाचं भले मोठं आव्हान या ठिकाणी ईशान्वी स्ट्रायकर संघाने ठेवलेलं आहे. 12-13च्या सरासरीने प्रत्येक षटकामध्ये धावं काढायला लागतील ते स्वास्तिक संघास. दरम्यान पहिला चेंडू रोहित याचा खूपच सुरेख असा चेंडू म्हणावा लागेल. त्या ठिकाणी बॅटची कडा घेतो आणि पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवर विकास हा झेल सोडतोय आणि सूर्याची तिरीम काहीतरी डोळ्यावर आली. ज्या पद्धतीने हरदास यांनी झेल सोडला होता रोहित याचा, त्याचप्रमाणे विकास याने मात्र अमोल याचा त्या ठिकाणी झेल सोडलेला आहे आणि एक चांगलं जीवदान या ठिकाणी अमोल याला भेटलेलं आहे. आणि एक धाव निश्चितच धावून काढलेली आहे दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्यात 1 नी वाढ झाली. धावसंख्या झाली ती 2, बिनबाद 2. पहिल्या षटकातला पहिला चेंडू टाकून झालेला आहे. धावसंख्या झाली ती 2, बिनबाद 2. दरम्यान सलामीला आलेला फलंदाज शेखर जोरे खेळेल त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल या ठिकाणी करताना दिसत आहेत आयकॉन खेळाडू कर्णधार रोहित म्हात्रे. चेतन पाटील हार्दिक स्वागत आपलं. दरम्यान पहिल्या षटकातला दुसरा चेंडू ऑफच्या खूपच बाहेरचा चेंडू होता आणि अवांतर चेंडू घोषित करतायत पंच श्रेयश. अरे मी असंच
आणि पायचीत बाद होतोय तो फलंदाज शेखर. पहिला हादरा बसतोय तो स्वस्तिक शार्क संघास. अमोल्याला जीवदान भेटला होता. धावसंख्या झाली आहे ती 3. एक बाद 3. आमचा आहे का नाही बरोबर बोलले. कुणाल म्हात्रे यांचं हार्दिक स्वागत. मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. दरम्यान तिसरा चेंडू घेऊन येईल तो रोहित. प्रथम स्ट्राईकला आलेला फलंदाज सुनील शेलार. पुढचा चेंडू रोहित याचा. सुंदर चेंडू. सुनील शेलार यांना काही समजत नाहीये. धावसंख्या आहे त्याच ठिकाणी. धावसंख्या आहे ती 4. चेंडू अखेरीस 1 बाद 3. पुढचा चेंडू रोहित याचा. कॅच पाहूया आणि बाद. दुसरा हादरा बसतोय तो सुनील शेलारच्या स्वरूपात. स्वस्तिक शार्क याला. आता मी म्हणलं तर शार्सोले सारखला. दरम्यान नवीन फलंदाज देते तो हर्षल. एक तडाखेबाज असा फलंदाज. पुढचा चेंडू रोहित याचा. खेळला तो प्रथम स्ट्राईकला आले तर हर्षल. 51 धावांचा पाठलाग करताना स्वस्तिक शार्क. पुढचा चेंडू रोहित याचा. सुंदर लेगच्या दिशेने टॉलला चेंडू. पाहूया किती धाव मिळतात. हर्षल आडवेल तोच परत. 1 धाव पूर्ण. एकीने धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4च्या घरात. अजून या षटकातील 1 चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू शिल्लक. पंच श्रेयस पाटील व किरण कदम. तटस्थ पंच सकाळच्या सत्रात तुम्हाला पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू असेल. स्कोर बघ. स्कोर सांग काय झालं. एक बॉल बाकी आहे. 4 बॉल तू चुकून बोलला. 3च बॉल होते. 2 वाईट पडले. 2 अवंतर चेंडू आहेत. 2 वाईट आहेत. पहिला चेंडू वाईट. दुसरा चेंडू 1 धावा. तिसरा चेंडू वाईट. चौथा विकेट. 5वा डॉट. शेवटचा चेंडू रोहित याचा. सुंदर मारला फटका. पाहूया बाद. तिसरा हादरा बसतोय अमोलच्या स्वरूपात. धावसंख्या आहे त्या ठिकाणी. धावसंख्या आहे ती 4. 3 बाद 4.
वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय तो यज्ञेश. पाहूया हर्षल एक तडाखेबाज फलंदाज अजूनही मैदानात कितपत धावा मारतोय. दरम्यान यज्ञेशाचा पहिला चेंडू खेळण्यास सज्ज तो हर्षल. धावसंख्या आहे ती 4. पुढचा चेंडू यज्ञेशाचा. आणि बाद. चौदा 11 वाजतोय तो स्वस्तिक शार्कला. हर्षलाची जागा भरून काढून नवीन फलंदाज आलाय तो प्रतीक. प्रथम स्ट्राईकला आलाय तो सर्वेश. सुंदर असा मारला फटका. पाहूया किती धाव मिळत आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण. एकेरी धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5च्या घरात. अजून या षटकातील 4 चेंडू शिल्लक. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो यज्ञेश. चालू असलेली स्पर्धा HPL ओली प्रीमियर लीग 2022. पुढचा चेंडू तिसरा चेंडू. सुंदर असा मारला फटका. पाहूया डीच्या स्वरूपात एक धाव घोषित. एकेरीने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 वर. 4 बाद 6. खूपच नाजूक अशी अवस्था झाली ती स्वस्तिक शार्क या संघाची. सुंदर अशी गोलंदाजी करतोय. 15 चेंडू व 45 धावांची गरज. पुढचा चेंडू यत्नेशाचा. सुंदर असा पुन्हा एकदा मारलेला फटका. पुन्हा एकदा डीच्या स्वरूपात. एकेरीने धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7च्या घरात. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू यज्ञेशाचा. पुन्हा एकदा सुंदर असा मारला फटका. पावा किती धाव मिळत आहेत. गचाल क्षेत्ररक्षण होतंय तिथं. एक धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 वर. अजून या षटकातील 1 चेंडू शिल्लक. सुंदर अशी गोलंदाजी केली ती यज्ञेशाने. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू. 13 चेंडू व 43 धावांची गरज. पुढचा चेंडू. सुंदर असा पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारला फटका. पाहूया पुन्हा एकदा डीच्या स्वरूपात. षटक क्रमांक 2 संपतय. 2 षटकाकृत धावसंख्या आहे ती 4 बाद 10.
दरम्यान वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय तो नवीन गोलंदाज दर्शन. सुंदर असा मला फटका पाहूया. सुंदर क्षेत्रक्षण. विश्वजित ठाकूर. दरम्यान एकेरीने धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारायचा फटका. भव्य धावची संधी परंतु वास्तव प्रतीक. पुन्हा एकदा एक धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12च्या घरात. पुढचा चेंडू बाद. 5वा हादरा स्वस्तिक शार्क या संघास. या षटकातला शेवटचा चेंडू. सोळा रन 16 रन. तर भुवी रायडर्स संघाने टॉस जिंकलेला आहे. आपला निर्णय लवकरात लवकर कळवा आणि हे षटक संपल्यानंतर लगेचच सामन्याला उतरा. 6 चेंडू आणि 35 धावा ची गरज आहे ती स्वास्तिक शार्क्स सागर पाटील यांचा संघ. काल 6 चेंडूमध्ये 30 धावा झाल्या होत्या. आज बघूया. आणि बाद. पहिल्याच चेंडूवर मात्र विकेट भेटलेली आहे ती सागर याला.
5 चेंडू आणि 35 धावा. बघूया प्रतीक पाटील, एक डेंजर बॅट्समन, आणि आपला डेंजरसपणा दाखवताना षटकाराने पहिलाच उतरला असता तर निश्चितच सामन्यामध्ये काहीतरी चित्र वेगळं दिसलं असतं. आता बघूया 4 चेंडू आणि 29. अजून 2 षटकार मारले तर अमोल पाटील यांच्याकडून 500 रुपये, 1000 रुपये. आणि बाद. लालच दिली आणि तंबूत परतलं प्रतीक. तीन चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र स्वतः ओनर वाकलन संघाचा केतन म्हात्रे, निश्चितच सागर पाटील, 3 चेंडूमध्ये 1 षटकार मारल्यास अमोल पाटील यांच्याकडून 1000 रुपये, निखिल पाटील यांच्याकडून देखील 1000 रुपये. 3 चेंडूमध्ये 1 षटकार मारल्यास बघूया. सागर पाटील ओनर आहेत, मात्र फलंदाजीस उतरलेले आहेत. ₹2000 षटकार अमोल पाटील यांच्याकडून. बस माझा कॅन्सल करतोय मेरशील बाबा. आणि निखिल पाटील यांच्याकडून देखील 1000 रुपये. 3000चं पारितोषिक. 2 चेंडू 1 षटकार. बघूया. आणि फसलेला आहे, प्रॅक्टिस नसल्यामुळे षटकार लागला, नाही तर निश्चितच 6 लागला असता. परंतु ईशान्य स्ट्रायकर्स संघाने सुंदर अशी गोलंदाजी केली आणि मात्र जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहेत. नवीन आला फलंदाज निलेश विश्वकर्मा. आमचे साथी स्कोररची भूमिका नेहमी पार पडतात. आता फलंदाजीसाठी एक चेंडू 29. आणि सामना जिंकलाय ईशान्य स्ट्रायकर्स. अभिनंदन तुमचं रोहित म्हात्रे. 27 धावांनी तुम्ही हा सामना जिंकलेला आहे. आता पुढचा सामना असेल तो भुवी रायडर्स वर्सेस रिवा रॉयल्स. सुधीर म्हात्रे वर्सेस अमित पाटील. रुणाल म्हात्रे आणि